या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी प्रशाला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली। या शिवमूर्तीची प्रतिष्ठापना सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आली। प्रारंभी शिवमूर्तीचं पूजन आणि विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि आदर्शाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीनं अनुकरण करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केलं। विक्रम मतदानी झालेले आहेत आणि सगळ्यात चांगली म्हणजे तरुण माणूस सोलापूर महानगराचा महापौर झालेला आहे, आम्हाला सगळ्याला आनंद मनस्वी होत आहे। तर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। अशा एका धडाडी होतकरू तरुण माणसाला सोलापूर आरती शिवराया पुण्यशील माता पिता स्वामी पावली धन्य माय जिजाऊ राजमाता प्रसवली हळदिन्या अवतीर्णा धरेवरी सीताया आरती शिवराया तलवार भवानी हाती त्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते शस्त्रास्त्र आणि पुरातन नाणी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा तसंच विविध कालखंडातील दुर्मिळ आणि मौल्यवान पुरातन नाण्यांचा समावेश करण्यात आला होता। इतिहासाची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं महापौरांनी आपल्या मनोगतात नमूद केलं। विज्ञान आहे, सकारात्मक उभरा तयार करायचं काम ते करतं। आता डिजिटल डॉल्फिन कर्कश लोक अटॅक येतील कारण त्या पंचधातूंच्या पंचपासून परवा जसं बैलाच्या समोर जरी असेल तर त्याची देखील सुरक्षा होते। इथे ह्याच्यामध्ये लवंग बडीशेप पान आरोग्यासाठी चांगलं आहे। सदा खाये पानवर हे जेव्हा जे म्हणतात ना हे पान अतिशय खाल्लं तर अतिशय। महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रभक्ती ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे असे विचार मांडले। या कार्यक्रमास माजी महापौर मनोहर सपाटे तसंच ज्ञानेश्वर सपाटे, महेश माने, महादेव गवळी, राजेंद्र शिंदे, विनायक पाटील, प्रभाकर खंडाळकर, मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसंच मान्यवरांची उपस्थिती होती।